कसे आहेत सगळे? माझ्याकडून सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. आज सकाळी सगळ्यात उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करायला बसले आणि आहार वगैरे ते तर मी कालच सगळे बनवून ठेवलेले होते. म्हणजे आज सकाळी एवढा ताण नव्हता. छानपैकी अशी शांतीमध्ये देवपूजा केली आणि मग रांगोळी काढायला बसली. आणि आमच्या टसके मॅडम वाटच बघत होत्या की कधीही एकदाची पूर्ण रांगोळी काढते आणि त्याच्यानंतर मग मी विस्कटते. आज घरामध्ये सगळं असं खूप सुंदर वाटत होतं. रांगोळी काढून झाली आणि मग मी किचनमध्ये गेली, कारण मला देवासाठी प्रसादसुद्धा बनवायचा होता. आणि त्याच्यामध्ये माझ्या देवाची मेडिसिन चालू असल्यामुळे मेडिसिनच्या हीटमुळे त्याच्या ओठावरची साल निघत होती. मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून दिलं आणि मग मी प्रसाद बनवायला गेला. प्रसाद झाल्याच्या नंतर त्या अगोदर देवाला दाखवायला गेली. आणि एक सांगू का, माझ्या सासूबाईंना जेव्हा मी देवाला नैवेद्य दाखवते ना, तेव्हा त्यांना खूप आवडतं. त्यांना मी पूजा केलेली खूप आवडते. म्हणून देवाला नैवेद्य तूच दाखवायचा असा त्यांचा एक हट्ट नेहमी असतो. त्यांना देवपूजा करायला वगैरे खूप आवडते आणि त्यांच्या वेळेला त्यांनी ते सगळं खूप केलं, पण आता त्यांच्याने होत नाही, त्याच्यामुळे ते करत नाही. पण देवाचा जप म्हणाल तर दिवसातून कित्येक वेळा त्यांच्याकडे होतच असतो. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, कारण मला जॉबवरती पण जायचं होतं, तिथलीसुद्धा पूजा करायची होती. मग माझं पटापट आवरलं आणि मग निघायला लागले. आणि निघताना मला ज्या गोष्टीची भीती होती तीच टसके मॅडमने केलं. रांगोळी तर बिघडवली, पण तीसुद्धा पांढरीची पिवळी आणि लाल झालेली. देवाची आंघोळ बाकी होती. मग गाड्यांची पूजा मी येऊन केली. 2 व्हीलरची आधी केली आणि मग 4 व्हीलरची. 2 व्हीलर आमची पहिली गाडी, पण त्या गाडीबरोबर आमच्या खूप काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मग नंतर 4 व्हीलरची पण पूजा केली आणि आम्ही आमचं आवरायला घेतलं, कारण की आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे रिलेटिव्सकडे देवीची ओटी भरायची होती, त्याच्यासाठी सगळं फटाफट आवरलं आणि मग आम्ही निघालो. तिकडे गेल्यानंतर देवीच्या अगोदर ओटी भरली आणि मग नंतर सगळ्यांची भेट घेतली. कसलं भारी वाटलं माहिती आहे. आणि त्यात राहायला आम्ही सगळेजणं जवळच आहोत, म्हणजे एकमेकांच्या आसपास. पण रोज भेटीगाठी होत नाहीत. असं काहीतरी फंक्शन असेल तरच आम्ही लोक एकत्र भेटतो. नंतर मग जेवणाची वेळ झाली आणि मग आम्ही जेवून घेतलं. काय परत इकडे बोल की ती का. ओके ओके ओके. आणि त्यात जेवताना सुद्धा आमची अशा मस्ती चालूच होत्या. आणि मग सगळ्यांचे निरोप घेतले आणि मग आम्ही घरी यायला निघालो. दुपारीच निघाल्यामुळे टसकीला आज झोपायलाच भेटलं नव्हतं आणि मग ती गाडीमध्ये झोपा काढत होती. थोड्या वेळानंतर देवालासुद्धा झोप यायला लागली आणि मग मी माझ्या मांडीमध्ये देवा आणि देवाच्या मांडीमध्ये टसकी, असं आमचं काहीतरी चाललेलं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.